अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी बांधव आता रोजगाराअभावी शेती व्यवसायाकडे वळू लागले आहेत। अनेक शेतकऱ्यांनी यंदा आपल्या शेतात मका पिकांची लागवड केली आणि यावर्षी विक्रमी मका पिकाचे उत्पादन देखील घेतले। मात्र सध्या बाजारात मका पिकाला केवळ 1100 ते 1200 रुपये क्विंटल भाव मिळत आहे। या कमी भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने केंद्र सरकारच्या 2400 रुपये प्रति क्विंटल हमी भावाप्रमाणे मक्याला दर देण्याची मागणी करत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे। रोजगार नसल्याने परराज्यात आणि शहरी भागात रोजगारासाठी जाणाऱ्या या शेतकऱ्यांनी आता शासनाने योग्य हमी भाव देऊन दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। एक महिन्यापासून जे आहे आदिवासी परिसरातील मेळघाटातील आदिवासी बांधव गेल्या एक महिन्यापासून 18 या पूर्ण हमीभाव मिळाला पाहिजे मक्याला याच्यासाठी सगळे आंदोलन करत आहेत। दिनांक 18 तारखेला आंदोलन केलं, अचलपूरच्या एसडीओंना मिळालो, पदयात्रा काढली, 22ला मिळालो, 23-10ला सुद्धा पदयात्रा काढली, 24-10ला आणि 27-10ला कंटिन्युअसली गेल्या एक महिन्यापासून हे आंदोलन करते। मक्याला MSP प्रमाणे हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन करीत आहेत, परंतु शासन निर्णय असूनही याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे याच्यामुळे हाल होत आहेत आणि त्याच्यामुळे आमची एकच प्रमुख मागणी आहे की जो MSP प्रमाणे आहे तो शेतकऱ्यांना 2400 रुपये जो हमीभाव आहे तो मिळालाच पाहिजे म्हणून अशी आमची आग्रही मागणी आहे। पालकमंत्र्यांनी या संदर्भात कोणत्याही प्रकारचे सूचना केलेल्या नाहीत, त्याच्यामुळे आजही शेतकऱ्यांना जे आहे ते शेतकरी कमी भावात 900 रुपयात 1100 रुपयात आपला मका ते विकत आहेत आणि आता रबीचं सुद्धा सीझन येत आहे, त्यांना सुद्धा त्याच्यासाठी पेरणीसाठी सुद्धा पैसे त्यांच्याकडे शिल्लक नाही आहेत। यंदा मागील वर्षी मेळघाट अचलपूर परिसरातील लोकांनी मका पेरला होता आदिवासी बांधवांनी आणि समाज त्यांना 2300 रुपये भाव मिळाला होता, म्हणून त्यांनी याही वर्षी मोठ्या आशेने कष्टाने मका पेरलाय। एकरी साधारणतः 20-20 क्विंटल त्यांना मका झालेला आहे आणि ते आस लावून बसले आहेत आणि केंद्र शासनाने 2 जूनच्या पत्राप्रमाणे 2400 रुपये हमी भाव दिला पाहिजे। 2 जून 2025 केंद्र शासनाचं पत्र आहे, त्याप्रमाणे 2400 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे। आम्ही गेल्या 2 महिन्यापासून त्यांना विनंती करत आहोत, आंदोलन करत आहोत, निवेदन करत आहोत, सत्याग्रह आहोत। त्याचा एकमेव उद्देश म्हणजे की मेळघाटमधील आदिवासी बांधव, अन्य समाज बांधव अचलपूरमधील हे कर्ज घेऊन शेती करत असतात, कष्टाने शेती करतात, तर त्यांना 2400 रुपये हमी भाव देण्यात काय त्रास आहे आणि केंद्र शासनाने ठरवलं आहे आणि ते आदिवासी परिसरामध्ये आदिवासी विकास महामंडळ खरेदी करतं, त्यानुसार मका खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे, त्याच्या अंतर्गत त्यांना भाव मिळण्याची शक्यता आहे, तर ते करत नाही। अचलपूरमध्ये पण नाही आणि व्यापारी अगदी कवडी मोल भावाने त्यांचा मका घेतो आहे, त्यांना फसवत आहे, त्यांना नागवत आहे। 1100, 1200, 1400 रुपयामध्ये क्विंटल प्रमाणे मका व्यापारी खरेदी करत आहे, तर ही लूट थांबवावी आणि मका पिकाला हमीभाव देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। NTV न्यूज मराठी, अमरावती।